दांडी कशी दिले? ती 750 सांगतो, 600ला देतो. 750ला सांगतात, 600ला देतात. हे बोंबील कसे आहेत मावशी? हे 700 रुपये. 700 रुपयाला आहेत बघा हे बोंबील. मावशी कसे बोंबील दिले? 700 रुपये. 700 रुपये आहेत बघा हे पण, आणि हे 700 रुपये आहेत बघा. मावशीकडे भरपूर सुकी मच्छी असते. हे 500 आहेत, 700 रुपये आणि 550 रुपये आहेत बघा. प्रत्येक क्वालिटीचे आहेत आणि क्वालिटीनुसार प्राईस आहे सर्वाची. 700 रुपयाला आहे का? 700 रुपयाला आहे. आणि पाहू शकता तुम्ही साईज काय आहे वाकटीचे बघा. अख्खा झुलका आहे का? अख्खा झुलका आहे बघा. अख्खा झुलका किलो आहे का? 1 किलो. 1 किलो आहे बघा. केवढ्या लांब आहेत पाहू शकता. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज मी चाललो आहे कोणगावचं फिश मार्केट एक्सप्लोर करायला. आणि ह्या मार्केटमध्ये होलसेलमध्ये सुकी मच्छी भेटते. तर कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते आणि सध्याचे रेट काय चालू आहे सुकी मच्छीचे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. तर चला तुम्हाला मी आता डायरेक्ट भेटतो कोणच्या मार्केटमध्ये. तर मंडळी आत्ता मी कोणगावला आलेलो आहे आणि हा इथे सुक्या मच्छीचा मार्केट भरतोय. तर चला आता पाहूया इथे कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते आणि काय रेट चालू आहे. आणि ह्या मार्केटला जर तुम्हाला यायचं असेल तर कल्याण स्टेशन इकडनं जवळ स्टेशन आहे, तिकडनं तुम्ही या मार्केटला येऊ शकता. आणि पाहू शकता इथे पाण्याची टाकी आहे कोणगावची, तिथेच हा मार्केट भरतो. तर चला बघूया आता कशा प्रकारे इथे सुकी मच्छी भेटते. मुशा कशा दिले दादा? 300 रुपये. 300 रुपये किलो आहे का? जवला कसा आहे? जवळा 250. 250 रुपये 1 किलो आहे का? 250 रुपये 1 किलो आहे. आणि निर्ली कशी दिली? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे का? हे बघा 300 रुपये किलो आहे. आणि वाकटीची जुडी कशी आहे? वाकटी 200ला झुलका आहे. 200ला झुलका आहे बघा. 200 रुपयाला झुलका आहे वाकटीचा. ढोमी कशी आहेत? मी 200 रुपये किलो. 200 आहेत का? 200 रुपये आहेत बघा ढोमी. आणि हे शेकड्यावरती आहे का किलोवरती? किलो 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे का? बघा 500 रुपये किलो आहे. सेम आहे का दोन्ही? 700, 500, 300. हे बघा हे 600 आहे, हा 500 रुपये आहे आणि हा 300 रुपये. तुम्हाला सर्व क्वालिटीचा इथे मावरा भेटेल. दांडी कशी दिले? ती 750 सांगतो, 600ला देतो. 750ला सांगतात, 600ला देतात बघा. हे मावशी आहे. तुम्ही इथून येता ना केवणी दिव्यावर ना? केवणी दिव्यावरून येतात बघा इथे. ही पण सेम आहे. हा, ही जरा मोठी आहे. ही 550ला. ही 550 रुपयाला दिली बघा. ही 550. सुकट कशी आहे मावशी तुमच्या इथे? बघा सुकटची क्वालिटी चांगली आहे. 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो आहेत बघा. आणि बोंबील बघा, आता जरा बोंबील पण थोडे छोटे यायला लागले. बोंबीलच येत नाही ना. बघा बोंबील कमी झालेले आहेत आता. कसे दिले? ते 550. 550 रुपयाला आहे का? बघा 550 रुपयाला आहे. 400 रुपयाला आहे का निर्ली बघा 400 रुपयाला आहे. आणि 250 रुपये किलो आहे बघा. ह्या मार्केटला ना किलोवरती आहे ना, आपल्या शेकड्यावरती कमी असेल ना इथे? इथे कमी असतो, तिकडे खारगावला सत्र्यावरती असतो. खारबावचं मार्केट आपण टाकलेलं ना तिथे शेकड्यावरती असतो आणि ह्या मार्केटला ना किलोवरती असतो. कारण की इथे पाहू शकता मोठे मोठे ढीग लावलेले आहेत सर्वांनी. कारण की ह्या मार्केटला ना आपल्या एरियातील सर्व जे कोणी मच्छी विक्रेता आहेत ना ते सर्व येत असतात इथे. त्याच्यामुळे तिथे बघा तुम्हाला मच्छीची क्वालिटी पण चांगली भेटेल आणि स्वस्तमध्ये भेटेल. हे पाहू शकता. आता काही शॉप ना आत्ताच लागलेले आहेत, त्याच्यामुळे कसं आहे की इथे जास्त लोक नाही आहेत. कशी सुकट आहे ही? 500 रुपये किलो का? मी घेत नाही, मी मला फक्त प्राईस सांगा. दांडी कशी आहे दादा? गाडी 600. 700 रुपये आहे का? आणि हे ढोमे आहेत ना? ही डोमी बिन मिठाची. बिन मिठाचे आहेत का? ही कशी दिली? 400. 400 रुपयाला आहेत बघा. ही वाकटी कशी आहे दादा? वाकटे 600 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे का? 700 रुपये किलो आहे बघा वाकटी. आणि साईज पाहू शकता तुम्ही. हे बघा 700 रुपये किलो आहे. एक किलो बांधलेत का ते? किलोचा भागलेला. 1 किलोचा गठ्ठा येतो बघा. इथे काय माल थोडा कमी आणलाय का पण? अरे गाडी खराब झाली ना रस्त्यावर. हा का? कुठून येता तुम्ही? मी मापुलीवरून येतो. मापोलीवरून का? वावीचा खार कसा आहे? पिवली वाव ना? पिवली वाव किती? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे बघा पिवली वाव. आणि ह्या मार्केटला थोडा स्वस्त आहे वाटतं प्राईस ना? आता कमी झालं का रेट? थोडा कमी झाला. रेट कमी झालेला आहे बघा. आणि गोल आहे ना? हा, गोलीचा तुकडा. कसा दिला आहे तो? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो आहे. गोलीचा तुकडा आहे. आणि छोटी पापलेट कशी आहे ती? ते 700 रुपये किलो. 700 रुपये किलो आहेत बघा. ही कालीवाव कशी आहे दादा? खाली 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे बघा कालीवाव. ढोमी कसे आहेत? डोमी 200. 200 रुपये आहेत का? 200 रुपये आहेत बघा ढोमी. हे बघा सोडे पण आहेत दादाकडे. दादा सोडे कसे दिले? थोडे 1200. 1200 रुपये आहेत बघा सोडे. हे पाहू शकता किती मोठा मार्केट आहे हा. कशी दिलेत मांदेली मावशी? 200 रुपये किलो आहेत का? 200 रुपये किलो आहे बघा मांदेली. आणि बोंबील कसे आहेत ते? 550 आहेत. 500 रुपयाला. प्राईससुद्धा कमी होते इथे. तुम्ही घ्याल त्याच्यावरती आहे. आणि किलोवरती आहे ना सर्व? हे किलोवरतीच आहे बघा. हे सुकट कशी आहे तुमच्या इथे? 400 रुपये किलो आहे का? बघा 400 रुपये किलो आहे. आणि जवला
250 रुपये का? 250 रुपये बघा. बोंबील कसे आहेत? सेम आहे का रेट? सेम रेट आहे बघा. लवकर आले ना तुम्हाला इथे तर घ्यायला बरं पडेल, नंतर गर्दीसुद्धा होते. हे बघा वाकटे वगैरे मस्त क्वालिटीची वाकटे. काय मावशी कसे दिले? 700 रुपये का? 700 रुपये किलो आहे बघा. 400 450 रुपयाला दिले, 350 रुपयाला दिले बघा. हे बोंबील कसे आहेत मावशी? 700 रुपयाला आहेत बघा हे बोंबील. क्वालिटी पाहू शकता तुम्ही बोंबीलची. 700 रुपये आहेत का? बघा 700 रुपये आहेत. जवला कसा आहे? 250 रुपये किलो आहे बघा. 250 रुपये किलो आहे जवला. आणि बोंबील पाहू शकता कमी झाले. तुम्ही अजून लेट आले ना तर अजून बोंबील कमी होतील, कारण की बघा इथे बोंबील आहेत पण एकदम मोठे नाही आहेत. बघूया आपण पुढे कसे आहेत. हे कसे आहेत मोठे बोंबील? 700 रुपये का? बघा 700 रुपये आहेत. पाहू शकता इथे आत्ता स्टॉल लावला, मी लवकर आलो आहे त्याच्यामुळे काही कसं स्टॉल अजून लावलेला आहे. 500 रुपये आहे का? 500 रुपये किलो आहे ना? 500 रुपये किलो आहे बघा. हे दादा आहेत. हे जवला कसं आहे दादा व्हाईट? 300 रुपये आहे का? 300 रुपये जवला आहे बघा. मावशी कसे बोंबील दिले? 700 रुपये आहेत बघा हे पण. आणि हे 700 रुपये आहेत बघा. मावशीकडे भरपूर सुकी मच्छी असते. आणि इथे तुम्ही काय जास्त वाटतं बोंबील आणतात का? इथे बोंबील जास्त आहेत. आपण पाहिले मागे बोंबील कमी होते, थोडे आहेत, पण मावशीने बघा केवढे आणलेले आहेत. हे कसे दिले? 500 रुपये किलो. आणि आता हे लावलेत का? घ्यायला लावलेत का? हे बघा. आणि हे कसे दिले मावशी? 500 रुपये आहेत का? 500 रुपये. दादा कसे बोंबील दिले? 500 रुपये, 700 रुपये. हे 500 आहेत, 700 रुपये आणि 550 रुपये आहेत बघा. प्रत्येक क्वालिटीचे आहेत आणि क्वालिटीनुसार प्राईस आहे सर्वाची. हे बघा हे थोडे हे आहेत आणि हे मोठे आहेत म्हणून याचे किती? 700 रुपये आहेत बघा. हे 700. मोदकं कसे आहेत? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो मोदकं आहेत. आणि जवला कसा दिला? 250 रुपये किलो. दोन्ही सेम आहे का? नाही, ते 300 रुपये किलो. हे बघा हा 250 रुपये किलो आहे आणि हा 150 रुपये किलो आहे. सुकट कसे आहेत तुमचे इथे? कढी 500 रुपये किलो, 450 रुपये. हे 500 रुपये किलो आहे आणि 450 रुपये किलो आहे. किती वाजेपर्यंत असेल मार्केट? 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत असेल का? 5 वाजेपर्यंत मार्केट असेल बघा. हा मावशी कसे बोंबील लावलेत? हो ओळखलं का? 300 रुपये. 300 रुपये लावलेत बघा. हे जवला कसं आहे तुमच्या इथे? 250 रुपये. 250 रुपये जवला आहे. प्राईस सेम आहे मार्केटमध्ये, फक्त क्वालिटीमध्ये डिफरन्स भेटेल तुम्हाला. मग ही कशी दिले? दांडी कशी दिले? 500 रुपये. 500 रुपये दांडी. सुकट 500 रुपये आहे बघा. त्याला आपण पुढे जाऊया, बघूया आता. मावशी कसे लावलेत बोंबील? 700 वाले ते 550 आणि 500. 700 550 आणि हा 500 रुपये आहेत ना? बघ क्वालिटी प्राईजनुसार क्वालिटी दिलेली आहे इथे. जशी क्वालिटीची बोंबील तशी प्राईज आहे. 750. महाग झालं बोंबील. 700 काका ते 750 लावेन तुला. सुकट कशी दिली मावशी? 500 वाले 500 रुपयाला आहे का? 500 रुपये बघा. आणि जाडी सुकट आहे. 250. जवला 250 रुपये आहेत बघा. हे पण सेम आहेत का? 700 500 असेच आहेत का? सेम आहेत बघा. हे पाहू शकता केवढा मोठा मार्केट लागतो हा. कशी वाकटी दिली दादा? वाकटी 700. 700 रुपये आहे का? किलोला आहे काय पूर्ण? किलोचे लावलेले आहेत बघा. हे 700 रुपये. बोंबील कशी दिले ते निरली? ती 400. 400 रुपयाला आहे का? बघा 400 रुपयाला आहे. जवला कसा आहे? 250 रुपयाला दिलाय का? मांदेली बघा दादाकडे मांदेली आहेत. कसे आहेत दादा मांदेली? कसे लावले? 250 200ला दिली बघा. बघा दादाचा हा शॉप आहे. सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे दादाकडे. 750 रुपये. 750 रुपये किलो. 600 रुपये. 750 600ला भेटतील. आणि जास्त घेतलं तर प्राईस कमी होईल अजून. कशी होईल ना? होईल बघा अजून कमी. हा कसा येईल सुकट? जवला कसा येईल? 200ला. 200 रुपयाला बघा जवला.
तेव्हा केवढे मोठे मोठे ढीग लावलेले आहेत. 400 रुपये किलो आहेत बघा हे. आणि बोंबील पहा, सर्व प्रकारचे बोंबील आहेत, छोटे मोठे सर्व आहेत. हे कसे दिले आहेत मावशी? 800 रुपये का? हे बघा 800 रुपयाला दिले आहेत. सेम आहे का? हे 700 रुपये आहेत आणि हे 800 रुपये आहेत. मोठे आहेत म्हणून थोडी प्राईस जास्त आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे बोंबलांची. पाटीसुद्धा लावलेत का तुम्ही? कशा लावलेत पाटी मावशी? 350ला पाटी दिलीत का? अंदाजे आहेत ना याच्यात? अंदाजे आहेत. 350 रुपये ना? 350 रुपये लावलेत बघा हे. वाकटे कशी दिली मावशी? 700 रुपयाला का? 700 रुपयाला वाकटे आहे. आणि काली भाव लावले काही? कशी आहे ही? 300 रुपयाला काली भाव आहे बघा. मांदेली कशी आहेत ताई? 200 रुपये. 200 रुपये किलो आहेत बघा हे. सुकट पाहू शकता. कशी दिली? 400 रुपयाला आहे का मावशी? 400 रुपयाला आहे बघा ही. बोंबील कशी आहे ते? 750 700 रुपयाला लावलं बघा. तुम्ही कुठनं आले मावशी? कुठनं आले तुम्ही? अर्नाल्यावरनं आले का? बघा अर्नाल्यावरनं जास्त कडून आलेलं आहे ते इथे. 300ला झुलका आहे का? झुलका आहे का? किलोवरती आहे? 300 रुपयाला झुलका आहे का? एका म्हणजे किती लावल्यात तुम्ही? असेच का? अंदाजामध्ये लावल्यात बघा हे. 15 ते 20 पर्यंत असू शकतात. हे बघा मावशीने पाट्या लावलेल्या आहेत. कशी पाटी लावली मावशी? 200ला लावले का? 200ला पाटी लावले. छोटी पाटी आहे. काय करायचं बाबा, महाग झाली ना. पापलेटचं कसं लावले? पानकवली 150 रुपयाला आहे का? बघा 150ला आहे. आणि छोटे वाटे किती लावलेत? 50-50चे आहेत का? छोटे कसे लावलेत? 50-50चे लावले आहेत बघा हे छोटे वाटे पण. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये नसेल पाहिजे ना तर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये सुद्धा घेऊ शकता. वाट्यावरती सुद्धा आहे इथे. कसे लावलेत वाटे? 700 रुपये. 700 रुपयाला आहे का? 700 रुपयाला आहे. आणि पाहू शकता तुम्ही साईज काय आहे वाकटीची बघा. अख्खा झुलका आहे का? अख्खा झुलका. किलो आहे का? 1 किलो आहे बघा. केवढ्या लांब्या आहेत पाहू शकता. आपण बघितले तिथेही तुम्हाला जाड भेटतील. पण हे बघा किती लांबे आहेत, मोठे आहेत. बोंबील कसे दिले आहेत मावशी? बोंबील दिले 700. 700 रुपयाला दिलेत का? बघा 700 रुपयाला आहेत. आणि साईज पाहू शकता, चांगली साईज आहे बोंबीलची. 700 रुपये. आणि कमी होऊन जाईल ना काय थोडं जास्त घेतलं तर? 550ला देणार बघा. ही 600 दिली बघा. ही 600 रुपयाला दिली बघा ही सुकट. आणि बघा केवढी जाडी आहे बघा. साईज पाहू शकता तुम्ही. मोठी कोलबी असते ना त्या प्रकारची आहे. ती मोठी आहे ती. आणि ही कशी दिली? 500. ही बघा 500 रुपयाला आहे. जर तुम्हाला साईजवरती डिपेंड आहे, तुम्हाला जशी साईज पाहिजे ना त्या साईजने तुम्हाला इथे मच्छी भेटून जाईल. हे बोंबील कसे दिलेत मावशी? 700 रुपये. 700 रुपयाला दिलेत का? आणि निर्ली कशी आहे तुमच्या इथे? 400 रुपयाला निर्ली आहे. आणि हा मार्केट पाहू शकता, सगळीकडे मोठे मोठे ढीग लावलेले आहेत बघा. वाकटी चांगल्या प्रकारचे. कसे वाकटे मावशी? 600 रुपये का? बघा 600 रुपये आहे. आणि बलोक कसे लावलेत? 500 रुपये बलोक आहेत. आणि बलोक बघा आपल्या मार्केटमध्ये कुठेच नाही भेटले. जर तुम्हाला बलोक आवडत असेल ना तर ही बघा ही मावशी आहे. हिच्याकडे बलोक सुद्धा असतात. सर्व प्रकारची मच्छी आहे बघा मावशीकडे. सोडे वगैरे. सोडे कसे दिलेत? 1800 रुपये किलो आहे. आणि बारीक आहे 1000 रुपये. 1000 रुपये का? बारीक 1000 रुपये. आणि बघा पापलेटची साईज पण चांगली आहे. कशी आहे हवे? पापलेट 600 700. 600 आहे. आणि 700 आहे का? ही 500 आहे का? 500 रुपये आहे बघा. 500 रुपये किलोनुसार भेटेल. आणि वावचा बघू शकता तुम्ही, पिवली वाव आहे. 1000 रुपये का? 1000. आणि बघा ही बघा किती मोठी वाव आहे. ही कशी आहे? एकदम 2000 रुपये किलो. 1800 1600 पर्यंत देतात. बघा 1800 1600 पर्यंत देतात. किलोनुसार आहे ना? किलोला जेवढे बसेल तेवढे भेटेल तुम्हाला. 1 किलोमध्ये 1800 1600. आणि साईज बघा मोठी आहे. आणि याला काटे सुद्धा काटे काढलेला असतात. काटे मोठा काटा असतो ना बघा. मोठा काटा असतो. बारके घेणार ना त्याच्यात जास्त काटे असतात. बागडे कसे आहेत मावशी? बागडे आहेत ते 100ला 4 देतात. नाही तर 300 रुपये 1 किलो. 300 रुपयाला 1 किलो आणि 100ला 4 आहेत. आणि मोठे आहेत बघा. साईज केवढी मोठी आहे बागड्याची. घोल आहे ना इथे? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो घोलीचा खारा आहे. 800 रुपये किलो आहे. सुरमई बघा हे 700 रुपये किलो आहे. वाळीचा खारा आहे काली वाव नाही? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे बघा. आणि हे आपले शिंगाली ना? 300 रुपये किलो आहे बघा शिंगाली. तुमचंच आहे का हे? हे बघा मावशीचं केवढं मोठं दुकान आहे पाहू शकता बघा. सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे. 500 रुपये किलो आहे मुशी बघा. 500 रुपये किलो आहे. आणि बघा बोंबीलची साईज बघा मोठी आहे. आणि सर्व प्रकारचे बोंबील आहेत. छोटे आहेत, मोठे आहेत. हे कसे दिले? 1000 रुपये किलो आहे. हे 1000 रुपये किलो आहेत.
बघा 1000चे आहेत, 800पर्यंत भेटून जातील तुम्हाला. आणि ही बघा मावशी आहे, खारबावला सुद्धा लावते मावशी, खारबावला लावतात आणि ते कोंडगावला लावतात. आणि हे बघा पाण्याची टाकी आहे कोंडगावची, त्याच्या खालती तिथे मार्केटच्या बाजूला असतो दादाचं दुकान. सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे, हे पाहू शकता. सुक्या मच्छीचं मार्केट आणि खूप मोठा मार्केट असतो हा, आणि भिवंडीतला सर्वात मोठा सुक्या मच्छीचा मार्केट आहे हा. तर हा होता कोंडगावचा सुक्या मच्छीचा मार्केट. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.